ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपण या श्लोकापर्यंत मागच्या वेळेस पोहोचलो होतो, इथून पुढे आपण आज चर्चा करूया। नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः। या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही। हे आपण काही चित्र बघितलंय। अछेद्योयमदाह्योयम अक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतः स्थाणुर् अचलोयम सनातनः। अछेद्योयम म्हणजे ज्याला कापू शकत नाही। सो नैनम छिन्दन्ति शस्त्रांनी आत्ताच बोलले होते, एक श्लोक आधी बोलले होते गेल्या श्लोकात, पुन्हा तीच गोष्ट बोलले। अछेद्योयम अदाह्योयम म्हणजे दहन नाही करू शकत। नैनम दहती पावकः। अक्लेद्योयम अक्लेद्यो म्हणजे न क्लेदयन्ति आपो, आत्ताच बोलले होते मागच्या श्लोकात। अशोष्य एवच न शोषयति मारुतः, आत्ताच बोलले। आता पुन्हा एकदा तेच बोलताय। श्रीकृष्णांना शब्द कधी कमी पडतात का? एक चांगला वक्ता असतो त्याला पण शब्द कधी कमी नाही पडत, आणि त्याची किती सीमित बुद्धी आहे, त्याची किती सीमित स्मरणशक्ती आहे। अमुक अमुक कॉलेजला गेला असेल, तिथून काही शिक्षकांकडून शिकला असेल, तेव्हा कुठे काहीतरी बोलतोय व्यक्ती। जन्मत अज्ञानाचं झालंय आपल्या सर्वांचं, जे काही शिकलोय ते इथेच शिकलोय। श्रीकृष्ण भिजवता येत नाही, त्याला भिजवता येत नाही। सो एक साधारण व्यक्ती पण त्याच्याकडे शब्दकोश कमी पडत नाही, साधारण एक चांगला वक्ता असेल तर। आणि श्रीकृष्णांकडे शब्दांची कमी आहे नाही। मग हा प्रश्न आहे की 23 मध्ये छिन्दन्ति दहती क्लेदयन्ति शोषयति, आणि परत 24 मध्ये छेद्योयम अदाह्योयम अक्लेद्योयम अशोष, असं दोन लागोपाठ श्लोकांमध्ये कोणी आता बोलतोय, दोन लागोपाठ वाक्यांमध्ये तो वक्ता एकच गोष्ट बोलतोय। तर साधारण व्यक्तीसाठी पण ते लागू होत नाही की याला काही कळत नाहीये काय बोलतोय, तर श्रीकृष्णासाठी कसं लागू होऊ शकतं? म्हणजे श्रीकृष्ण जेव्हा तीच गोष्ट 2 वेळा बोलतात ते किती महत्वाचं आहे। गीतेसारख्या खूप महत्वाच्या ग्रंथामध्ये आणि युद्धभूमीच्या महत्वाच्या ठिकाणी युद्ध सुरू होण्याच्या पूर्वी एक एक शब्द जितका वेळ घेतोय ते किती महत्वाचं आहे। आणि श्रीकृष्ण तीच गोष्ट दुसऱ्यांदा बोलतायत, म्हणजे श्रीकृष्णांच्या दृष्टीने हे खूप महत्वाचं आहे जाणणं। आत्म्याला कापू शकत नाही, दहन करू शकत नाही, ओलं करू शकत नाही, त्याला सुकविताही येत नाही। याच्यातून आपल्यासाठी काय श्रीकृष्ण सुचवतात? आपल्यासाठी काय आहे शिकण्यासाठी? की या जगामध्ये कितीही मारहाण झाली, कितीही अग्नी प्रज्वलित झाली, कितीही पाण्याचा पूर आला, शरीराला हानी होऊ शकते, आत्म्याला कधी होऊ शकते, हे एकदम ठासून सांगताय श्रीकृष्ण। नित्य म्हणजे तीच गोष्ट की अनित्य म्हणजे अशाश्वत आणि नित्य म्हणजे परत तेच। मग या सगळ्या श्लोक या परत शब्दांचा सारांश नित्य
सर्वगतः, सर्वगतः म्हणजे प्रत्येक ठिकठिकाणी आहे. पुन्हा याचा दुसरा दृष्टिकोन सांगू, म्हणजे पृथ्वीवर पण आहे, अग्नीतही आत्मा आहे. सर्वगतः. भारतामध्ये सर्वगतः म्हटलं तर आपल्याला वाटेल भारतामध्ये सर्वगतः, पण जितकी तुमची विचारांची उंची जास्ती आहे तेवढं तुम्ही सर्वगतः म्हणजे पूर्ण जगभर नाही का? आणि एखाद्या गावामध्ये कोणतरी राहतो, त्याची दृष्टी तेवढी, गावाच्या बाहेर कधीच गेला नाही, तो म्हणतो सर्वगतः. तर सर्वगतः म्हणजे त्याच्या गावामध्ये सर्वगतः, बरोबर? पण श्रीकृष्ण जेव्हा सर्वगतः म्हणतायत ते कुठल्या दृष्टीने सर्वगतः म्हणतात? तर ते म्हणतात अग्नीमध्ये पण आत्मा असतो, पाण्यामध्ये पण आत्मा असतो, अगदी अंतरिक्षातही. कधी कधी आपण म्हणतो व्हॅक्यूम म्हणतो इंग्लिशमध्ये त्याला, तर जिथे हवा पण नाहीये, श्रीकृष्ण म्हणतात तिथेही आत्मा असतो. पण एक गोष्ट आहे, मागच्या क्लासमध्ये आपण ते रबर सूट बघितला होता. तो कशासाठी होता? जायचं तिकडे 2 मिनिटासाठी, जायचं तिकडे. जस्ट एक हे 3 कपडे होते ना, हे कपडे कशासाठी आहेत? पाण्यासाठी. हे आणि हे थोडं काय म्हणतात त्याला, जंगलात वगैरे जर कमांडो ट्रेनिंगसाठी. म्हणजे हे वातावरणानुसार, या एक माणूसच आहे हा, पण या माणसाने हे सगळे कपडे घातले आहेत गुरिला वॉरफेअरसाठी. हे आहेत अग्नीसाठी आणि हे पाण्यासाठी आहे. एक गोष्ट आहे की हाच माणूस आहे, पाण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी हे कपडे आहेत, अग्नीमध्ये प्रवेश करण्यासाठी हे आहेत, आणि जंगलामध्ये प्रवेश करण्यासाठी असे थोडे जाड वगैरे कपडे लागणार, बरोबर? त्याच दृष्टीने कदाचित आपण जेव्हा म्हणतो की पाण्यामध्ये मला नाही, मी राहू शकत नाही पाण्यामध्ये, पण पाण्यासाठी वेगळं शरीर घेतलं तर राहू शकतं. तसंच अग्नीमध्ये राहू शकत नाही. आज दुपारी मला कोणतरी एक व्हिडिओ पाठवला जो मी तुम्हाला शेअर करीन. जयपूरमध्ये एक भजी विकणारा माणूस आहे. सांगणार तुम्ही, सांगणार तुम्ही काहीतरी ऐकलेलं, बोलताय काहीतरी तुम्ही? हा, तर माताजी म्हणताय की तो जयपूरचा जो भजीवाला आहे, व्हिडिओवर उकळतं तेल आहे आणि तो भजी तळतोय आणि ते भजी चांगले शिजताय तसे, आणि तो हाताने अशी भजी काढतोय आणि तो असं अजून गंमत करून असं दाखवतो पण आहे. तर त्या व्हिडिओचंच नाव आहे फायर प्रूफ मॅन असं काहीतरी आहे. तर मी तो शेअर करीन. अचानक मला ते आठवलं की आपल्याला ते जमत नाहीये, मला नाही जमणार. मला तव्यावर भाजलं तरी आहे, तेलामध्ये हात टाकणं तर खूप मोठी गोष्ट आहे. थालीपीठ करताना लगेच बोटं भासतात. सो जस्ट बिकॉज मला ते जमत नाही याचा अर्थ नाही की दुसऱ्याला जमत नाही. तर म्हणून अग्नीमध्ये पण आत्मा असतो, पण त्याचं जे शरीर असेल ते वेगळं असेल. हे शरीर, हे जे शरीर आहे हे पृथ्वी प्रधान शरीर आहे. माशांचं जे शरीर आहे ते जलप्रधान शरीर आहे. तसं अग्निप्रधान शरीर असू शकतं का? बुद्धीला पटत नाहीये, पण मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला तर आपल्याला नाही जमत आहे, पण तो करतोय. आणि इथे जयपूरलाच आहे, ॲम्स्टरडॅमला नाहीये. सो या अनुषंगाने श्रीकृष्ण परत तेच म्हणताय की जर आत्म्याला कापू शकत नाही, दहन करू शकत नाही, ओलं करू शकत नाही आणि वाळवू शकत नाही, तर मग सर्वगतः असण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे? सो RCF आहे ना, राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स. तर आमचे ओळखीचे भक्त आहेत, ते अलिबागला राहतात. तर अलिबागला RCFची एक मोठी फॅक्टरी आहे. आणि बेसिकली RCF जरी ते फर्टिलायझर्स वगैरे म्हणतात, बेसिकली इन्सेक्टिसाइड्स वगैरे पण, विषाणू कीटाणू मारण्यासाठी जे काही औषध स्प्रे करतात ते वगैरे. सो एक अशी टाकी होती त्यांची, त्या टाकीमध्ये ते स्टोअर करायचे. आपल्याला ते कॅनमध्ये मिळतं, पण शेवटी त्यांच्याकडे ते प्रोडक्शन. सो ऍक्च्युअली इट इज पॉइझन, विष आहे ते. तर विषाची टाकी आहे. पण कधी कधी काय होतं, मेंटेनन्ससाठी ना रिकामं करायला लागतं. काय गंज पकडला असेल त्याला डागडुजी करण्यासाठी. सो ॲट वन पॉइंट ऑफ जशी पाण्याची टाकी रिकामी करून थोडी साफसफाई करायला लागते, घाण वगैरे साठते, तसं ती जी पॉइझनची होती. पॉइझन का म्हणतोय, कारण जस्ट टू मेक इट व्हेरी क्लिअर, आपल्यासाठी पण ते त्यांच्यासाठी आहे, कीटाणूंसाठी वगैरे. तर त्याला जेव्हा रिकामं केलं, ऑब्व्हियसली पूर्ण फुल भरलेली असं तेव्हा रिकामं, थोडंसं काहीतरी असं खाली गाळ होता. त्या गाळलेल्या परिस्थितीमध्ये जेव्हा प्रोडक्शन बंद होतं तेव्हा एकदा रविवारी ते सगळं ड्रेन केलं आणि नंतर ती टाकी धुवायची होती. तर आता त्याची गाळ जो आहे त्या टाकीचा,
तो काय असेल, खाली जो साचलाय तो काय असेल अंदाजे? इट मस्ट बी कंडेन्स्ड पॉइझन ना, घट्ट पॉइझन आहे ना ते, पूर्ण टाकीमध्ये नुसतं विषच आहे. तर ते सगळं, तर त्या गाळ जेव्हा असं तो बाहेर आला टाकीमध्ये, तेव्हा म्हणत होते त्याच्यामध्ये किटाणू होते. हा, पण जे झाडांवर छोटे किटाणू असतात किंवा झाडांना जी रोग लागतात त्यासाठी ते विष आहे, बरोबर. पण काही किटाणू होते त्या गाळामध्ये असे, त्या गाळासोबत बाहेर आले होते आणि हे बघतच बसले की हे काय आहे. 800 डिग्री सेंटीग्रेड वगैरेला कॅन एनी लाईफ एक्झिस्ट? आता तो व्होल्कॅनो जेव्हा फुटतो ना, तर तेव्हा सगळे ते असे बेसिकली इट इज मोल्टन रॉक्स, दगड द्रव्य रूपामध्ये ते वाहत असतात आणि ते वाळतं जेव्हा तेव्हा दगड बनतात तिकडे, बरोबर. त्या व्हॉल्कॅनोच्या आतमध्ये इट इज एक्स्ट्रीमली हॉट, खूप गरम असतात, तिथे पण जीवजंतू आहेत. सो दिस इज ऑल नॉट फ्रॉम वेदास, दिस इज सायन्स, बरोबर. ऑन गुगल आफ्टर दिस क्लास तुम्ही इसिनोफाइल्स म्हणून सर्च करता, EOSINOPHILES, इसिनोफाइल्स. सो इसिनोफाइल्स आर लिव्हिंग एंटिटीज दॅट कॅन सर्वाइव्ह एट व्हेरी हाय टेम्परेचर. आणि तुम्हाला मला पण ते शक्य नाही आहे, पण त्या टेम्परेचरला ते आहेत. सो जरी अशा धगधगत्या ज्वाळेमध्ये आपल्याला असे जीवजंतू दिसत नसतील, कारण शेवटी आपण पृथ्वीवर आहोत. सी, जेव्हा आपण अग्नी लावतोय, आग लावतोय, तेव्हा पृथ्वी प्रधान हे ज्या ग्रहावर आपण आहोत ती शेवटी पृथ्वी आहे. ती इथे मॅक्झिमम गोष्ट काय, पृथ्वी आहे. तर या पृथ्वी प्रधान ग्रहावर, पृथ्वी म्हणजे नाव पृथ्वी नाही, तत्व पृथ्वी, माती प्रधान ग्रहावर आपण राहतोय, त्यामध्ये छोटी अग्नी लावतोय, बरोबर. आणि सूर्य कसं आहे, सूर्य माती प्रधान आहे की दुसऱ्या तत्व प्रधान आहे, अग्नी प्रधान आहे, बरोबर. तो या ग्रहावर आपण अग्नी थोडीशीच लावू शकतो, कारण शेवटी हे पूर्ण ग्रह कसं तयार झालंय, मातीने तयार झालंय. पण सूर्य कसा ग्रह आहे, सूर्य हा आहे अग्निप्रधान ग्रह आहे. तर त्या सूर्यावर आपण नाही राहू शकत. आपलं हे शरीर जर आपण बदललं, जसं तो व्यक्ती आहे, तो जेव्हा अग्निशमन दलामध्ये काम करतोय त्याला एक कोट घालायला लागतोय. सो सूर्यावर राहण्यासाठी योग्य शरीरे असतील का? असू शकतं, मी नाही बघितलं आणि मी काही पुरावाही नाही देऊ शकत. पण इथे श्रीकृष्ण म्हणतात सर्वगतः. तर 2-3 उदाहरणं दिली की अगदी व्हॉल्कॅनोमध्येही जीवजंतू आहेत आणि त्या विष जे वाहत होतं त्यामध्येही जीवजंतू आहेत, पण ती वेगळी जीवजंतू आहेत, त्यांचं शरीर त्यानुसार आहे. आणि तो जयपूरचा जो आहे तो व्हिडिओ मी टाकेन, त्याचे तुम्ही पण आनंद घेऊ शकता त्याचा. स्थाणू म्हणजे तो हलत नाही. अचल म्हणजे पण तेच परत. सो व्हॉट डज इट मीन? आता समजा इथे आत्मा आहे हृदयामध्ये आणि मी तर हलतोय असा, मग जेव्हा म्हणताय स्थाणू आणि अचलोयम, तर याचा अर्थ काय? हा सांगा. आता आत्म्याची ही जी स्थिरता आहे ना, ही भौतिक स्थिरता नाहीये, ही वैचारिक स्थिरता किंवा इमोशनल स्थिरता आहे. मी हलतोय म्हणजे हा आत्मा जो आहे तो पण हलतोय, बट आत्मा याला लहान सहान गोष्टींनी आपण असं म्हणतो ना, अरे मी विचलित झालो. विचलित होणे म्हणजे चलन होणे म्हणजे शेवटी परिस्थिती बदलणे. सो आत्मा जो आहे त्याच्यावर परिस्थितीचा प्रभाव होत नाही. जेव्हा आपण सत्यामध्ये स्थित असतो तेव्हा आपल्याला लहान सहान गोष्टींचा प्रभाव होत नाही. तर जितके आपण सत्य परिस्थितीला जाणतो, एक्झाम्पल, समजा एखादा मुलगा शाळेतून जेव्हा घरी आला आणि आईला सांगितलं, आई मला ना माझ्या टीचरनी आज उगाच मारलं, आणि बसा बसा रडतोय तो. पण आता त्या आईला माहिती की माझा मुलगा कसा आहे. तर साधारणपणे जी हिस्ट्री आहे मुलाची की तो होमवर्क करत नाही, घरी पण आई वडिलांशी पण थोडं उद्धटपणे बोलतो, तर एक थोडा अंदाज लागतो आज कदाचित टीचरनी काहीतरी विचारलं असेल आणि भर पूर्ण क्लास समोर यांनी काहीतरी उलट म्हणूच पडणार नाही तर. आणि थोडंसं एक टीचरशी पण बोलून एक पॅरेंट टीचर मीटिंग मध्ये कळतं की हे टीचर कसे आहेत वगैरे. तर जर आपल्याला सत्य परिस्थिती माहिती असेल की आपलाच मुलगा कसा आहे आणि टीचर कसे आहेत, तर आपण विचलित नाही होणार.
आणि समजा मला माझ्याच मुलाची ओळख नाहीये आणि मला टीचरची पण ओळख नाहीये, त्या दिवशी जेव्हा आपलाच मुलगा येऊन आपलीच मुलगी येऊन समजा बोलेल की आज मला उगाच मारलं, हाऊ विल वी फील? कसं वाटेल आपल्याला? आपण विचलित हो, असं कसं काय मारू शकतात, मी बघतो काय करायचो. आणि सो हे एक छोटंसं उदाहरण दिलं तर समाजामध्ये बऱ्याच गोष्टी होत असतात. आणि एक साधारण जो माणूस आहे त्याच्यामध्ये एक कल असतो अर्धी बाजू मांडायची. आणि त्या साधारण माणूस आहे तो इथेच बसलेला आहे आणि एक त्याच्यापेक्षा साधारण माणूस उभा पण आहे. त्याच्यामुळे आपण असं दुसरं काही नाही बोलत आहे. नकळतपणे ना जेव्हा आपण कोणाबद्दल काहीतरी तक्रार करतो किंवा कोणाला तिसऱ्या व्यक्तीला जिथे तो उपस्थित नव्हता ती परिस्थिती जेव्हा वर्णन करतो, अननोईंगली अनकॉन्शियसली, अनलेस वी आर व्हेरी केअरफुल, आपल्यामध्ये तो स्वाभाविक कल आहे अर्धीच बाजू मांडायची. बिकॉज ऑल ऑफ अस आर इंटरेस्टेड इन अट्रॅक्टिंग अटेन्शन. स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण खूप एक्सपर्ट आहोत. तर एकतर लक्ष कसं वेधून घ्यायचं, मी खूप शक्तिशाली आहे, मी खूप स्मार्ट आहे त्या दृष्टीने, किंवा माझ्यासोबत अन्याय झाला म्हणून तुम्ही माझी साथ द्या. दिस इज ऑल्सो वन वे टू अट्रॅक्ट अटेन्शन. सो खूपच जाणकार, खूपच परिपक्व व्यक्ती असतो तो नेहमी स्वतःची बाजू मांडतो आणि नंतर म्हणतो पण मी एक गोष्ट सांगतोय, मी केवळ अर्धीच बाजू मांडू शकतो कारण मी माझा दृष्टिकोन मांडला. पण त्या भांडणामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या गोष्टीमध्ये इतर पण कोणी लोक होते, तुम्ही त्यांना पण विचारून घ्या की नक्की पूर्ण चित्र कसं प्राप्त करायचं. तर जितके लहान वय असेल तितकं ना दिस इज व्हेरी नॅचरल की एकच बाजू मांडायची. आई यांनी मला मारलं, बहीण भावांमध्ये पण घरी, आणि आई म्हणते ठीक आहे मी बघते, आई तुला माझ्यावर प्रेम नाही, त्यांनी मला मारलं. आणि नंतर भावाला विचारलं काय झालं, तर तिनेच काहीतरी केलं होतं म्हणून मी तिला सांगितलं. आईने काय सांगितलं, म्हणजे आई कोण आहे, मग मी मारलं. मग लक्षात येतं की दुसरी बाजू काय आहे, बरोबर ना. तर तसंच या जगात पण जेवढं आपल्याला सत्य माहिती आहे तितकं आपण स्थिर राहतो आणि लहान सहान गोष्टींनी आपण विचलित होत नाही. मग विचार करा, जर तुम्हाला वैदिक दृष्टिकोनानुसार, त्या दृष्टांतानुसार जर सत्य परिस्थिती माहिती असेल तर तुम्हाला या जगातली कुठली गोष्ट विचलित करू शकते. म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत स्थाणू आणि अचलोय. आत्म्याला जितका आपण आध्यात्मिक स्तरावर प्रगत आहोत, उन्नत आहोत, तितके आपल्याला या जगातल्या गोष्टींनी आपण विचलित होणार. म्हणून सुखे दुःखे 38 पुढच्या वेळेस आपण चर्चा करणार आहोत. तर या सगळ्या आजचा जो सेशन आहे तो सगळा सारांश झाल्यानंतर 38 मध्ये 38 मध्ये श्रीकृष्ण सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. सुख आणि दुःखाला तू सम कर, लाभ आणि अलाभ, लाभ म्हणजे फायदा त्याला सम कर, जय आणि अजय पराजय त्याला तू सम कर. तो वारंवार श्रीकृष्ण का म्हणतात ना थोडं ना तुझी दृष्टी जी ती उंच करायला शिकतो. आणि जेवढं तू खालच्या पातळीवर असेल तेवढं यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, यांनी अर्ध सांगितलं, त्यांनी तेवढं आपण विचलित होत राहणार. सो आपण जेवढं आपलं ज्ञान वाढवू, आणि कुठलं ज्ञान, शाश्वततेचं ज्ञान. मी जे उदाहरणं दिले ते भौतिक ज्ञानाचे होते. सो फिजिक्सचा प्रोफेसर आहे, फिजिक्सच्या प्रोफेसरला चुंबक कसा चालतो, चुंबकाचे काय गुण आहेत ते माहिती आहेत, बरोबर. आणि जो फिजिक्सचा स्टुडंट नाही आहे त्याला असं काहीतरी दिसलं, फिजिकल काहीतरी गोष्ट दिसली, एक इथे मी हा आता कप आहे आणि हा ग्लास आहे, तर हा याच्यावर बसतो, राईट. आता काहीतरी करून हा असा तरंगायला लागला, तर ज्यांना फिजिक्स नाही कळत त्यांना कळणार नाही की यांनी काय, त्यांना वाटेल जादू केली आहे. पण नंतर मी सांगेन हे नॉर्थ पोल आहे आणि हे साऊथ पोल आहे, तर चुंबकामुळे ते इट इज फ्लोटिंग, बरोबर. इट्स जस्ट अ क्वेश्चन ऑफ सायन्स. तर या जगामध्ये पण बघा, अमुक अमुक विषयामध्ये जर कोणी प्रगत असेल तर त्या विषयाबद्दल तरी तो कमीत कमी स्थिर राहतो. सो फिजिक्स प्रोफेसर केमिस्ट्रीच्या काही काही विचित्र गोष्टींना गोंधळून जाईल पण फिजिक्समध्ये तो स्थिर राहणार. केमिस्ट्रीचा प्रोफेसर आहे तो फिजिक्समध्ये गोंधळेल पण केमिस्ट्रीमध्ये. तर विचार करा, शाश्वततेच्या ज्ञानामध्ये जे जितके प्रगत आहेत त्यांना मग ना या अशाश्वत घडामोडी ज्या होत असतात या जगामध्ये, सर्व काही अशाश्वत आहे. या जगामध्ये जे काही होतं ते कधीच टिकत नाही. त्या क्षणी फक्त आपल्याला ते इट ओव्हरवेल्म्स अस. त्या क्षणी जेव्हा पूर येतो तेव्हा असं वाहून घेऊन जातो आणि नंतर पूर गेल्यानंतर परत ती जमीन 2 दिवसांनी कोरडीच होते, नाही. तसे किती जीवनामध्ये आपल्या बदल घडलेत लहानपणापासून. आपल्या जीवनामध्ये किती भूकंप आलेत, वैयक्तिक जीवनामध्ये. जमिनीचे भूकंप नाही आले तुमच्या जीवनामध्ये, कधी भूकंप आले. जेव्हा तो भूकंप आला तेव्हा त्या दिवशी काय परिस्थिती होती, रात्री झोप नाही आली. जेव्हा भूकंप येतो तेव्हा झोप येत नाही, जेव्हा वादळ येतं तेव्हा झोप येत नाही, जेव्हा पूर येतो तेव्हा झोप येत नाही.
बरोबर. आणि किती दिवस टिकलं ते? 2 दिवस, 4 दिवस, 1 आठवडा, 2 आठवडा. आज आपण इथे सगळे बसलो आहोत. लाईफ गोज ऑन, नाही? पण त्या क्षणी जर आपल्याला हे कोणी आठवण करून दिलं, हा पूर आहे आणि पूर कधी शाश्वत नसतो, पूर वाहून जातो. भूकंप हा 2 क्षणांसाठी येतो, नुकसान करतो, पण त्यानंतर पुनर्निर्मिती होतेच बिल्डिंगची, आणि तेव्हा भूकंप येत नाही. त्याच्यामुळे कितीही भूकंप आले तरी पुनर्निर्मिती व्हायलाच पाहिजे. कितीही पूर आले तरी शेवटी शेती होतच असते. कितीही वादळ आले आणि कितीही नुकसान झालं तरी शेवटी आपण पुन्हा आपलं जीवन जातो. तसंच आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण कितीही भूकंप, कितीही वादळ आणि कितीही पूर आले तरी थांबता कामा नये. म्हणून श्रीकृष्ण म्हणतायत स्थाणू आणि अचलोयम. तर 23 आणि 24 मध्ये श्रीकृष्ण म्हणतायत या एका गोष्टीला जरी आपण समजून घेतलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये अग्नी असू दे, काही असू दे, आत्म्याचा नाश होणार नाही. आणि आत्मा हा नित्य आहे, सर्वगत आहे, म्हणून सगळीकडे आत्मा आहे. तू त्याची काळजी करू नकोस अर्जुना. अथ चैनम नित्यजातम नित्यं वा मन्यसे मृतम तथापि त्वं महाबाहो नैनम शोचितुमर्हसि. इथे श्रीकृष्णांनी महाबाहो, महाबाहो म्हणजे अरे शक्तिमान माणसा, तू इतका शक्तिशाली आहेस, तू कुठे इथे अडकलास. त्याचं भाषांतर वाचूया आपण. तथापि आत्मा किंवा जीवनाची लक्षणे नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो असे जरी तुला वाटत असेल. आता दुसरी भूमिका घेत आहे, कारण श्रीकृष्णांना काहीतरी पटवून द्यायचंय. तर कधी आपण म्हणतो अशा दृष्टीने बघ, आणि जरी तू एकदमच फर्म आहेस की नाही असं नाहीये, आत्मा असा आहे तसा आहे, तर मी दुसरा दृष्टिकोन मांडतो. असे जरी तुला वाटत असले तरी, काय वाटत असले तरी, आत्मा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो. मी आतापर्यंत एवढं सांगितलं, पण जरी चल तू ऐकायला तयार नाहीस तरीही हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही. तरी तू शोक करू नको. कशा दृष्टीने ते श्रीकृष्ण सांगतात. हे काय आहे, थोडे ना ड्रम्स आहेत केमिकल फॅक्टरीचे. तर श्रीकृष्ण म्हणतायत जर तू खूप वादविवाद केलास माझ्याशी आंतरिक, मला आत्मा शरीर हे सगळं काय कळत नाहीये, पण काही लोकांनी मला लहानपणापासून पटवून दिलंय की हे जे शरीर आहे ना, हे बेसिकली दिस इज इट. आतमध्ये आत्मा वगैरे काही नाहीये. मी जेव्हा जॉब करायचो तेव्हा माझ्यासोबत एक व्यक्ती होते, त्यांच्याशी थोडं जरा मी चर्चा करायचो की अरे गीतेमध्ये असं दिलंय. तर त्यांनी एक दिवशी काय सांगितलं मला, तर बघ हे तुम्हाला आत्मा वगैरे काय सांगू नको. मी केमिस्ट्रीचा स्टुडंट आहे, तो म्हणतो इन केमिस्ट्री, इंग्लिशमध्ये सांगायला लागेल मला, there are some reactions which are reversible and there are some reactions which are irreversible. The chemical A plus chemical B will give you chemical C plus chemical D काहीतरी परिस्थितीमध्ये, आणि केमिकल C plus chemical D मिक्स केले आणि रिव्हर्स परिस्थिती केली तर परत केमिकल A आणि केमिकल B मिळतो. म्हणून इफेक्ट पासून कॉज मिळतो, कॉज पासून इफेक्ट मिळतो. आणि तो म्हणतो काही असतात ना ते इरिव्हर्सिबल असतात, यू कॅनॉट गो बॅक. तो म्हणतो ऍक्च्युली आपल्या जीवनामध्ये जे काही चालू असतं या शरीरामध्ये, दे आर ऑल रिव्हर्सिबल रिॲक्शन्स. अँड व्हॉट इज डेथ? डेथ इज अन इरिव्हर्सिबल रिॲक्शन. तो म्हणून मी आत्मा वगैरे काही स्वीकार करत नाही. एकदा कधीतरी या शरीरामध्ये काहीतरी इरिव्हर्सिबल रिॲक्शन होते आणि ती इरिव्हर्सिबल झाल्यावर तुम्ही लोक मृत्यू म्हणते. तर आत्मा शरीर वगैरे कुठून आणलं? तर श्रीकृष्ण म्हणते ठीक आहे, केमिकल्स आहेत ना हे सगळे. किती वेळा या फॅक्टरीमध्ये समजा एखादा ड्रम हा सांडला तर हा जो इथला मालक आहे हा रडत बसेल. कदाचित त्या वर्करला किंवा त्या ट्रक ड्रायव्हरला ज्यांनी ते नुकसान केलं थोडंसं ओरडेल, पण काम चालू राहतं ना. तर एका ड्रम मधले केमिकल्स हे जर वाया गेले तर कोण शोक करतं, अरे एक ड्रम केमिकल वाया गेले, एक ड्रम केमिकल वाया. तर श्रीकृष्ण अर्जुनला म्हणतात जरी तू असा विचार करतोयस आत्मा वगैरे मी काही स्वीकारत नाही, ते लंप ऑफ केमिकल्स. तर म्हणतायत या युद्धभूमीमध्ये हे सगळे केमिकल्सच्या एक बॅग आहे, बरोबर. तर काही केमिकल्सच्या बॅग फुटतील, काही केमिकल्सच्या ज्या बॅग आहेत त्या वाया जातील. तर एवढं काय तू शोक करतोयस? तर श्रीकृष्णाने दुसरी पण तुला काय म्हणायचंय, लाईफ इज अ कॉम्बिनेशन ऑफ केमिकल्स, रसायनांचा संग्रह आहे. तर काही संग्रह खराब होतील. केमिकल्सला काय व्हॅल्यू आहे? कुठल्या केमिकलच्या फॅक्टरीमध्ये जर काही केमिकल वाया गेलं तर काय व्हॅल्यू? तर म्हणून या दृष्टीने पण तुला शोक करायची काही गरज नाही.
परत श्रीकृष्ण म्हणतात, जातस्य हि ध्रुवो मृत्युर ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद अपरिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून स्वतःच्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. काही लोक जे बुद्धिस्ट फिलॉसॉफी आहे त्यानुसार जे सिरियस फिलॉसॉफर्स आहेत ते लोक काय म्हणतात, शरीर आणि आत्मा ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही आहेत. शरीर आणि आत्मा एकच आहेत. म्हणून जेव्हापर्यंत हे शरीर आहे तेव्हापर्यंत आत्मा आहे. जर हे शरीर नष्ट झालं तर त्याच्याशी संग्रहित, म्हणजे कमीत कमी त्यांनी ते स्वीकार केलं की दोन गोष्टी आहेत. म्हणजे जसं समजा चपाती आहे आणि त्याच्यावर तूप आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. चपातीला जर जाळलं तर चपातीसोबत ते तूप पण जाळलं जाणं, तसं. तर ठीक आहे, आत्मा म्हणजे आता अजून एक फिलॉसॉफी. तर श्रीकृष्ण कसं वेगवेगळे घेतात, पण मला तुला जे सांगायचं ते ऐकून घे. आता ही तिसरी गोष्ट आहे, शरीर आणि आत्मा एकच गोष्ट आहे असं काही लोक म्हणतात आणि म्हणतात की जेव्हा शरीर संपेल तेव्हा त्याबरोबर जसं चपातीसोबत तूप जळालं तसं शरीरासोबत आत्मा पण नष्ट होईल. आता काय प्रॉब्लेम आहे तुला? तर याच्यामध्ये काय होतं, एक दोष आहे या फिलॉसॉफीमध्ये की जर शरीरच आत्मा समान आहे आणि शरीर नष्ट झालं तर आत्मा आहे, म्हणजे दुसरं शरीर मिळणं नाहीये, पुनर्जन्माचं नाहीये. आणि ॲज सून ॲज यू डोंट ॲक्सेप्ट रिबर्थ, एक त्याच्यामध्ये दोष काय येतो, पाप आणि पुण्याची गणना तिथे थांबते. कारण फळ काही मिळणारच नाही आहेत. जे काही आहे ते या शरीरात आहे. या शरीरानंतर जीवन नाहीच आहे, कारण आत्मा नाश होणार मृत्यूनंतर. मग मला फळं वगैरे काय मिळणार? आता आपण जे म्हणतोय, आपण पुण्य केलं तर पुढच्या जन्मामध्ये चांगले फळं मिळतील, जर आपण पाप केले तर वाईट फळं मिळतील. तर जर पुनर्जन्मच नाही आहे तर सिन अँड पायटी, पाप आणि पुण्य याचे जे कन्सेप्ट आहेत ना त्याचा पायाच निघून जातो. सो ज्या ज्या तत्वांमध्ये पुनर्जन्माला स्थान नाहीये त्या त्या संस्कृतीमध्ये पाप कृत्य वाढतात. म्हणून ज्या ज्या संस्कृतींमध्ये पुनर्जन्माला स्थान नाहीये, पुनर्जन्माला स्वीकारत नाहीये, त्या त्या संस्कृतींमध्ये जर तुम्ही बघितलं तर पशूंची मारहाण करणं किंवा सॉरी पण इव्हन सम कल्चर्स काही वर्षांपर्यंत इव्हन फिमेल बॉडी मध्ये आत्मा नव्हता त्या संस्कृतीत, नॉट इन हिंदुइझम. सो काही 1970s वगैरे मध्ये मग महिलांना पण एक इक्वल बघितलं गेलंय. जस्ट 20-30 years back in those cultures. So just because somebody has a female body, they don't accept life. So life was only in the male, and that's why in many cultures males predominate over females. But in Hinduism, it was never considered like that. So हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट हा आहे की पहिलं तत्व श्रीकृष्णाने सांगितलं की अदाह्यो यमक लेतोय. मग दुसरं सांगितलं की केमिकल्स तर वाया जातो काय, मग तरी का तू रडतोयस. आता तिसरी गोष्ट सांगताय की जर तू असा विचार केलास की ज्याचा जन्म आहे तो मृत होणार, मग तरी काय प्रॉब्लेम आहे तुला. तर मग वारंवार ना शेवटची जी ओळ आहे ती 25व्या श्लोकाची, ज्यांनी पुस्तक आणलंय बघणार एकदा. श्लोक क्रमांक 25 चे शेवटचे 2-3 शब्द काय आहेत? बरोबर. श्लोक क्रमांक 26 चे शेवटचे 2-3 शब्द काय आहेत? बरोबर. श्लोक क्रमांक 27 चे शेवटचे 2-3 शब्द काय आहेत? बरोबर. 28 आहे ना पुढचा श्लोक आहे. हे जे शेवटचे जे श्लोक आहेत, तत्र का परिदेवना, त्याचं मराठीमध्ये भाषांतर बघणार. मराठीत भाषांतर काय आहे त्याचं? म्हणून मग कसला शोक. बरोबर. बरोबर. म्हणजे श्लोक क्रमांक 25 मध्ये एक तत्व मांडलं आणि शेवटी म्हणालं मग आता तू शोक का करतोयस. परत 26 मध्ये एक तत्व मांडलं दुसरं आणि म्हणतात मग तू शोक का करतोयस. 27 मध्ये एक परत अजून एक तत्व मांडलं, मग तू शोक का करतोयस. आणि आता 28 मध्ये परत तेच म्हणतायत, अव्यक्तादीनी भूतानी
व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? So 25, 26, 27, 28, 4 times Krishna repeating, different philosophies, वेगवेगळे तत्वज्ञान, पण सगळ्यांचा सारांश एकच आहे, शोक करू नकोस, कर्तव्य पालनासाठी उभा राहा. सो अव्यक्तदानी आधी पूर्वी अव्यक्त होतास तो, आता व्यक्त आहेस, आणि निधन जेव्हा होईल तेव्हा पुन्हा एकदा अव्यक्त होशील. म्हणजे अव्यक्त तर निधन झाल्यानंतर पुन्हा व्यक्त होशीलच की नाही. तर म्हणून या लोकांचं आता व्यक्त आहेत, आधी अव्यक्त होते, पुन्हा अव्यक्त होतील, परत व्यक्त होतील, मग तरी पण तुला काय प्रॉब्लेम आहे? सो म्हणून वेगवेगळ्या दृष्टीने बेसिकली ना चेसमध्ये चेकमेट करतात. इथे पण नाही हरवू शकत, इथे पण नाही हरवू शकत. श्रीकृष्ण त्याला तात्विक चेकमेट करतायत की तू काहीही बोल, पण तुला कर्तव्य पालनासाठी तो जो धनुष तू ठेवलायस तो उचलायचाच आहे तुला. एक्झाम्पल, या फिलॉसॉफीचं एक एक्झाम्पल आहे की माती असते, सिमेंट वगैरे असतं, त्याला एकत्र करून सिमेंट, माती, विटा कशाने बनतात? मातीने भाजतात, बरोबर. मग त्या विटा केल्या, कॉन्क्रीट वगैरे बनवलं आणि स्कायस्क्रेपर बनवले, बिल्डिंग बनवले. 70-80 वर्षानंतर जेव्हा ती अनफिट होते माणसाला राहण्यासाठी, मग तेव्हा इव्हेक्ट करतात, त्याला रिकामा करतात आणि स्वतःहून त्याला फोडतात ना बिल्डिंगला. इथे बरंच मी बघतो सुजी बघत असतो असं जुन्या बिल्डिंगला घेऊन. आय कॅन अंडरस्टँड दॅट. सो जुन्या बिल्डिंगला फोडणार ते आणि तिथे नवीन बिल्डिंग बनणार, बरोबर. सो माती होती, त्याला नंतर वापरलं, मग ते व्यक्त झालं. आधी अव्यक्त रूपात होती ती स्कायस्क्रेपर, मग नंतर त्याला व्यक्त केलं आणि वापरल्यानंतर जेव्हा एक दिवशी असा येतो जेव्हा त्याला वापरू शकत नाही, तर त्याला फोडायचं. आणि फोडल्यानंतर तुझं डेब्री म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तो जो कचरा आहे तो. व्हॉट इज इट? अगेन सॉइल. तीच माती, तेच कॉन्क्रीट, तेच होतं. आधी अव्यक्त होतं, मग व्यक्त झालं, परत अव्यक्त झालं, बरोबर. आता काही दिवसांनी तिची माती येत वगैरे परत व्यक्त होणार. मग श्रीकृष्ण म्हणताय की समजा त्या दृष्टीने जरी तू बघितलंस की हे शरीर आहे आणि आत्मा वगैरे काही नाहीये, तरी म्हणतात या जगामध्ये अशा अनेक गोष्टी याच्या आधी अव्यक्त असतात, मग व्यक्त होतात, परत अव्यक्त, परत व्यक्त. तर व्यक्त अव्यक्ताचं हे चक्र चालतच राहणार. मग तुला कर्तव्य पालनासाठी काय प्रॉब्लेम आहे? तर वारंवार म्हणतात तत्र का परिदेवना. आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. तर आश्चर्य 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 दिसतंय ना इकडे. तर श्रीकृष्ण म्हणतायत कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याविषयी आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. श्रुत्वापियेनम वेदन चैव कश्चित्. परंतु दुसरे असे आहेत की जे त्याच्याविषयी ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणवू शकत नाहीत. तर श्रीकृष्णाने सांगितलंय काही काही लोकांना हे जेव्हा तत्व कळतात म्हणतात अरे आश्चर्य आहे आत्म्याचं, लहानसा आत्मा आहे, हे नाही करू शकत, ते नाही करू शकत, ते नाही करू शकत. आश्चर्यवत पश्यती कशी देणं. आणि कोणी लोक ऐकतात म्हणतात अरे आश्चर्य कसं काय असं, कशी काय अशी गोष्ट आहे जी आत्म्यामुळे या पूर्ण शरीरामध्ये शक्ती आहे, पण या शरीरामध्ये जे काही बदल घडतात त्याचा परिणाम आत्म्यावर कधी घडत नाही. ट्रक, त्या दिवशी मी एक उदाहरण दिलं होतं, ट्रक वेगाने पळतोय आणि मागे सायकलवर एक माणूस आहे आणि त्याने ते धरलंय, तर ट्रकचा प्रभाव सायकलवर झाला, बरोबर. आणि सायकलने जर जोरात ब्रेक मारला तर ट्रकवर काही प्रभाव पडणार का? ट्रक त्याला सोडून जाईल. सो वन वे म्हणतात आत्म्यामुळे या शरीरामध्ये प्राण आहे. हे जे नख आहेत खूप आश्चर्यकारक आहेत ना, नख वाढतात पण याला जाणीव नाही. आपण जेव्हा नेल कटर निकट करतो तेव्हा इथे इजा होत नाही. तर आश्चर्यवत आहे. असं म्हणतात की जी जीभ आहे एक असा भाग आहे आपल्या शरीरातला ज्याच्यामध्ये हाड नाहीये, पण म्हणतात गैरवापर केला तर आपली हाडं तुटू शकतात. तर आश्चर्यवत आहे, कसं आहे, स्पेशल आहे नाही. सो
त्याच दृष्टीने जर आपण श्रीकृष्णांचं हे ज्ञान बघितलं तर आश्चर्य. पण शेवटची म्हणतायत तरी पण असे लोक आहेत जे हे सर्व ऐकतील आणि तरी ते आत्म्याला जाणू शकणार नाही. का बरं? कारण आत्म्याला जाणण्यासाठी मायक्रोस्कोपची गरज नाही आहे. थोडी प्रामाणिकपणा पाहिजे आपल्यामध्ये हे समजण्यासाठी की लहानपणापासून मी जे वारंवार बदलतोय, माझी मानसिकता बदलली आहे, माझं शरीर बदललंय, माझा रंग वर्ण बदललाय, पण मीपणा बदलला नाहीये. तर श्रीकृष्ण जे म्हणतात त्याच्यामध्ये तथ्य आहे खरं. आणि या आत्म्याचा पुरावा आपण कोणीही देऊ शकत नाही, कारण आत्मा हा आध्यात्मिक आहे, हा भौतिक नाही आहे. म्हणून त्याला रंग नाहीये, त्याला आकार नाहीये. म्हणून आपण या डोळ्यांनी तो बघू शकतच नाही. फक्त इफेक्ट वरून आपण लक्षात येतं. आणि श्रीकृष्णांचे जे शब्द आहेत या दोघांना आपण बघू शकतो की हो, जेव्हा माणूस जिवंत होता तेव्हा सर्व काही चालू होतं, आणि त्या माणसातून जेव्हा प्राण गेले तेव्हा त्या माणसाच्या शेजारी बसवे ना आम्हाला. ही एक गोष्ट पण खरी आहे. आणि दुसरी गोष्ट की श्रीकृष्ण शब्द या दोघांना मिळून शेवटी वी कॅन अंडरस्टँड. अदरवाइज देर इज नो अदर वे टू अंडरस्टँड द एक्झिस्टन्स ऑफ द सोल. आत्म्याचं जे अस्तित्व आहे त्याला पाहू शकत नाही, अनुभवू शकत नाही, जाणू शकतो. देही नित्यमवध्यूयम् देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. तर 25, 26, 27, 28 मध्ये होता. आता परत 29 एक सोडला, परत 30 मध्ये पण तीच लाईन आहे. राईट. सो या पूर्ण सेक्शन मध्ये श्रीकृष्ण काय म्हणतात, तू मला कारणं देऊ नको, न लढण्याची कारणं देऊ नको. हे मला युद्ध पाहिजे, धर्माच्या स्थापनेसाठी तू मला टाळमटाळ करू नकोस. कधी कधी आपल्यासोबत होतं असं, कधी आपण कोणाला काही सांगत असतो म्हणतो हे कारण, त्याच्यासाठी पण आपण उपाय देतो, म्हणतो हे कारण, त्यासाठी पण शेवटी लक्षात येतं की प्रश्न हा नाही की याच्यामध्ये याला विश्वास आहे, त्याला काम नाही करायचं आहे. मग शेवटी आपण म्हणतो टाळमटाळ करू नको, हे तुला करायचंय आणि करायला लागणार. जसं श्रीकृष्ण म्हणतायत, हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही, म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. तर हा त्यांनी सारांश दिला. दिस इज कन्क्लुजन. मग इतक्या चर्चेचा निष्कर्ष काय? श्लोक क्रमांक 16 पासून श्लोक क्रमांक 30 पर्यंत एवढे श्लोक बोलले. त्याचा निष्कर्ष काय होता? शोक करू नकोस आणि आपल्या कर्तव्य पालनाकरता सुसज्ज हो. हा त्याचा सारांश. आता त्याच्या पुढचं आपण सेक्शन घेणार आहोत. हे 31 पासून 37 पर्यंत आता श्रीकृष्ण म्हणतात, ज्ञानाच्या मार्गाने तुला मी सांगितलं की युद्ध करणं का गरजेचं आहे. आता या सेक्शन मध्ये म्हणतात की तुला सुख उपभोग करायचा होता ना. अध्याय क्रमांक 1 मध्ये श्लोक क्रमांक 31 ते 35 यामध्ये अर्जुनाने काय सांगितलं की ना, हे सगळं जर युद्ध केलं मी आणि युद्धामध्ये समजा या लोकांशी लढलो आणि मी जिंकलो, हे लोक सगळे मारले जातील, हे माझे नातेवाईक आहेत. तर आपण जो विजय मिळवतो आयुष्यात तो कशासाठी मिळतो? नातेवाईकांसोबत बसून आपण थोडी आनंद घेऊ. तर ज्या नातेवाईकांसोबत मी विजयाचा आनंद घेईन त्या नातेवाईकांना जर मी मारलं तर विजय कोणासोबत अनुभवेन? तर माझ्या जीवनामध्ये सुख नाही मिळणार मला. तर हे त्यांनी बोलले होते. तर श्रीकृष्ण 31 पासून 37 पर्यंत आता त्या पॉइंटवर बोलतायत की कर्तव्य पालनातून सुख मिळतं की कर्तव्य पालन टाळून सुख मिळतं. अर्जुन म्हणतात मी कर्तव्य पालन न करता हे लोक जिवंत राहतील मग मला सुख मिळेल. आणि श्रीकृष्ण म्हणतात की नाही, कर्तव्य पालन जर करशील तर सुख मिळेल. तर त्या सेक्शन आज आपण चर्चा करूया. सो एक आपल्याला आठवण व्हायला पाहिजे की ही जी सर्व चर्चा आपण करतोय हे इथे एअर कंडिशन रूम मध्ये करतोय आणि छान तुम्ही हसताय आणि नंतर प्रसाद पण आहे सगळे आहे. पण श्रीकृष्ण आणि अर्जुन ही युद्धभूमीवर करतायत. टाइम इज ऑफ एसेन्स. वेळ चाललाय, समोरून कधीही काही वार होऊ शकतो. तो ही हॅज टू बी फास्ट ऑल्सो. अर्जुनाचे म्हणणे, जरी मी विजयी झालो तरी जीवनात दुःख कसे सहन करू शकतो? हे विजय, हा जो विजय, मी काय घाबरणार नाहीये, पण मला विजय मिळेल त्यानंतर दुःख कसे सहन करू? नंतर जेव्हा मला विजय हार मिळेल त्यानंतर मला माझ्या आजोबांच्या फोटोवर एक हार टाकायचा. माझ्या गुरूंचा मुलगा मला त्यांच्या अंतिम संस्कारासाठी बोलले तिथे
सो माझ्या गळ्यामध्ये विजयाची माळा मिळण्यासाठी मला किती किंमत भरायला लागेल? माझ्या स्नेही जनांच्या फोटोंवर मला एक एक हार अर्पण करायचं, तर ते किती दुःखदायक आहे. म्हणून म्हणतायत की मी युद्ध न करता सुखी आहे. आपण म्हणू शकतो ना असं, युद्ध करून या सगळ्यांना मारायचं नाहीये मला, मी आता सुखी आहे. मला अल्पसं खायला मिळत आहे, मला एक थोडीशी झोपडी द्या, मला नको महल वगैरे. ऐकायला किती सुश्राव्य आहे. पण अर्जुनने पण हे सांगितलं, पण श्रीकृष्ण म्हणतात नाही, खरं सुख काय ते मी तुला सांगतो. सो माझ्याकडे ना मराठी हे नाही आहे, सो आय एम वर्किंग ऑन इट. एवढं सगळं ते टाईप करायला लागतं, पण आपण मराठी ट्रान्सलेशन बघू. सो हे पहिल्या अध्यायातला श्लोक क्रमांक 31 आहे. त्याच्यामध्ये हे श्रीकृष्णांचं म्हणणं नाही आहे, अर्जुनाचं म्हणणं आहे. तर अर्जुन काय म्हणताय, उघडणार 31 क्रमांक श्लोक पहिल्या अध्यायामध्ये. तर ज्यांच्याकडे पुस्तक नाहीये, मागे त्या टेबलवर पुस्तक अवेलेबल आहे, जाताना तरी घ्या, मग पुढच्या वेळेस आपण चर्चा करू शकतो. नाही, दॅट इज 2.31. आय एम टॉकिंग अबाउट 1.31. या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही. आणि हे कृष्ण, त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही. पण त्याच्यात काय आहे, माझ्या स्वतःच्या नातलगांना मारून सुख कसं मिळेल मला कळत नाही. आणि 32 मध्ये काय म्हणाले, हे गोविंद, ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची, सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी, तेच जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत, तर मग आम्हाला या सर्वाचा काय लाभ आहे. ते 32 मध्ये म्हणाले. आणि 33 आणि 34 मध्ये म्हणतायत, हे मधुसूदन, जेव्हा गुरुजन, वडील, पुत्र, आजे, मामे, सासरे, नातवंडे, मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा आणि संपत्तीचा त्याग करण्यास सिद्ध असून माझ्यासमोर उभे आहेत, तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी. ते मला पण मी कशाला करावी. हे जनार्दन, पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याचा विनिमयातही मी त्यांच्याशी लढणार नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळवणार. ते अर्जुनने तेव्हा बोलले होते. तर त्याला आय एम नॉट प्रिपेअर्ड टू फाईट विथ इवन फॉर द 3 वर्ड्स. हे पूर्ण ब्रह्मांड जरी मला मिळालं तरी मी अशी चूक कधी करणार नाही. सज्जन आहेत अर्जुन, सज्जन आहेत, तेव्हा म्हणाले होते. तर अर्जुन काय म्हणतायत, मी युद्ध करणार नाही. आता श्रीकृष्ण काय बोलतायत, श्रीकृष्णांचं काय म्हणणं आहे, तर ते म्हणतायत मी युद्ध केलं आणि मी विजयी झालो, पण या सगळ्यांचं मृत्यूचं दुःख मी कसं सहन करेन. आणि श्रीकृष्ण काय म्हणतात, जर तू युद्ध नाही केलेस तर दुःख होईल. कशा प्रकारे ते आपण बघूया. मी तुला मार्गदर्शन करतो हे की तुझ्या आणि माझ्या बोलण्यामध्ये मुद्दा तोच आहे, पण मार्ग आपले वेगवेगळे आहेत. तुला सुख भोगायचं आहे ना, तुला दुःख उपभोगायचं नाहीये ना, मी सांगतो तुला कर्तव्य पालनाने सुख कसं मिळेल. 2.31 भाषांतरासाठी पुढे जातो. स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि धर्म्याधियुद्ध श्रेयोन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. भाषांतर. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. परत विकंपितुम अर्हसी, नैनम शोचितुम अर्हसी. विकंपितुम म्हणजे घाबरट. कुठलं तू काय घाबरतोस काय. तू कर्तव्य पालनासाठी संधी मिळणं हे आपल्या सर्वांसाठी, क्षत्रियांसाठी पण किती श्रेयस्कर आहे. कारण कर्तव्य पालनातून आपली प्रगती होती, कर्तव्य पालनातून आत्मचिंतन होतं, कर्तव्य पालनातून आत्मसंयम पण होतो. ज्यांनी कधी स्वतःच्या कर्तव्य पालनाबद्दल विचार नाही केला त्याच्यामध्ये आत्मसंयम घडेल का? कधीच नाही घडणार. आत्मचिंतन घडेल का? कधीच नाही घडणार. मी कोण आहे, माझं स्थान काय आहे, मी काय करायला पाहिजे, हे कधी घडतं जेव्हा कर्तव्य पालनाची ओळख होते. तेव्हा मग योग्य, अयोग्य, चूक, बरोबर, मी वेग वाढवायला पाहिजे का? जरी मी योग्य करतोय पण कमी वेगाने करत असेल तर
सो कसं आहे, हे सगळे पर्सनल एक्झाम्पल्स आहेत, प्लीज डोंट टेक इट पर्सनली. पण समजा मी आई वडिलांची काळजी घेतोय, ओके, आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मी किती वेळ देतोय आई वडिलांना, म्हाताऱ्या आई वडिलांना. तर समजा मी दिवसातून जेव्हा संध्याकाळी येतो तेव्हा 5 मिनिटं जाऊन भेटतो, बरोबर. सो आय एम डुईंग द राईट थिंग. मी दुर्लक्ष नाही करत आहे, बट इज 5 मिनिट्स इनफ? ज्यांनी लहानपणी बोट धरून तासोन तास चालायला शिकवलंय त्यांना आता माझ्याकडे वेळ काय, बिझी, मी खूप बिझी आहे. मीटिंग्स असतात, मग झूम मीटिंग्स पण चालू झाले, आता हायब्रिड आहे ऑफिस, कधी वर्क फ्रॉम पण असतं, कधी लाईव्ह पण असतं. सो ॲक्च्युली ना मला बोलायला वेळ नाही आहे. सो एका अर्थाने जर कोणी प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या आईवडिलांची काळजी घेताय का, तर हो घेतोय ना. मी दुसरीकडे नाही ठेवलंय त्यांना, माझ्यासोबतच ठेवलंय त्यांना, पण वेळ किती देत आहे. सो एक असतं की जे योग्य आहे ते करताय का, आणि दुसरी गोष्ट त्याच्यात ही पण आहे की जे योग्य आहे ते योग्य मात्रेत करताय का. तिसरी गोष्ट आहे, जे योग्य आहे ते करताय पण ते योग्य वेळी करताय का. जेव्हा हाक येते की अरे येशील का इकडे, मला पलंगावरून उठायचंय, तेव्हा जर मी गेलो नाही आणि अर्ध्या तासानंतर 2 तासासाठी बसलो त्यांच्यासोबत, बट दॅट इज नॉट प्रॉपर. जेव्हा पलंगावरून उठून बसायची इच्छा होती तेव्हा फक्त जाऊन पटकन आधार देऊन बसायला मदत केली असती, तर 2 मिनिटाची मदत ती किती मौल्यवान मदत आहे. आणि अर्ध्या तासाने मी 2 तास जाऊन बसेन, कसे आहात काय आहात म्हणतो, तर त्या 2 तासांना महत्व नाही आहे, पण त्या 2 क्षणांना महत्व होतं. सो फर्स्ट कन्सिडरेशन इज योग्य आणि अयोग्य. दुसरं आहे, जर योग्य करत असाल, अयोग्य करत तर योग्य करायला पाहिजे. योग्य जर बरोबर मात्रेत करताय का, जर योग्य मात्रेत करत असाल तर योग्य वेळी करताय का. कॅन यू इमॅजिन किती चिंतन लागेल. आणि हे ते फक्त एक उदाहरण दिलं मी, असे अनेक आपल्या सर्वांचे कर्तव्य, माझे पण वेगवेगळे कर्तव्य आहेत. जन्माष्टमी येते तर मंदिरामध्ये खूप मोठा उत्सव आहे, तर त्याची इतकी प्लॅनिंग चालू आहे, कारण 25,000 लोक येतात. मग ते बरोबर एरिया तो कमी आहे, मग कुठून जाणार, मग कुठून 3 पायऱ्या आहेत वर चढायला, पहिल्या माळ्यावर मंदिर आहे आमचं, मग या पायऱ्यातून वर जायला पाहिजे आणि इथून खाली यायला पाहिजे. मग कोणी म्हणतो पण ही जी पायरी आहे ती अरुंद आहे खूप, तर चढायला इथून पाहिजे आणि उतरायला अरुंद मोठी पायरी, तर असं सगळं दिसत. तर हे सगळं करता करता जन्माष्टमी करता करता समजा या कार्यक्रमाला मी दुर्लक्ष केलं, आणि आज आपण तारीख दिली होती 5 तारखेला, आणि आता 2 तास आधी मी समजा फोन करून सांगितलं की सॉरी पण आता एवढ्याच आधी त्याच्यावर चर्चा चालू आहे की इथून कसं ते कसं यायचं, प्रसाद कुठे द्यायचा, चरणामृत इथे वाटायचं की बाहेर वाटायचं, गर्दी चरणामृताला होते तर मग मंदिराच्या बाहेर केलेलं बरं आहे, पण मंदिराच्या बाहेर केलं तर मग बाकीचे जे नेबर्स आहेत, शेजारी आहेत, ते ओरडतील की अरे मंदिर तुमचं आणि आमच्या बिल्डिंगच्या बाहेर तुमची सगळी रांग लागली. हे 1000 गोष्टी चालू आहेत. सो त्या कर्तव्याला महत्व देतात, या कर्तव्याला दुर्लक्ष करणं योग्य नाही. आणि या प्रोग्रामसाठी इतकी तयारी करायची, मागच्या शनिवारपासून, मागच्या शुक्रवारी पण कार्यक्रम होता, त्याच्यानंतर शनिवारी पासून मग मी कार्यक्रम, काय लेक्चर द्यायचं आहे, काय उदाहरण द्यायचं आहे, आणि मंदिरात मला म्हणतात अहो जन्माष्टमीच्या प्रयत्न मला वेळ नाही कारण शिवाजी पार्कचा कार्यक्रम आहे आता शुक्रवारी. सो हाऊ मच टू गिव्ह टू इच रिस्पॉन्सिबिलिटी. तर कोणत्या वेळी कुठल्या जबाबदारीला किती महत्व द्यायचं आणि वेळेची त्याच्यामध्ये महत्व द्यायचं, हे सगळं मोठं विज्ञान आहे. हा, सो कोण म्हणाला, ओके, सो बॅलन्स करणं महत्वाचं आहे. तर श्रीकृष्ण त्यांना म्हणतायत स्वधर्मम, स्वधर्म काय आहे माझा. सो ज्याचं कर्तव्य आहे तो स्वधर्म जाणतो, ज्याला कर्तव्याची ओळख नाही स्वधर्म. तर या जगामध्ये आपलं स्वधर्म काय, 2 प्रकारचे धर्म असतात. एक असतात ऐहिक धर्म किंवा या शरीरनी जुळलेले धर्म, आपण एका परिवारात जन्मलो आहोत, एका समाजात जन्मलो आहोत वगैरे, एका देशात जन्मलो आहोत. आणि दुसरे आत्म्याचे पण काही धर्म आहेत. तर माझ्या आई वडिलांप्रती कर्तव्य आहेत, माझ्या बहिणी प्रती आणि भावाप्रती आहेत. या क्लासमध्ये तुम्ही लोक जे इतक्या आतुरतेने बरोबर 7:30च्या आधी येऊन बसतात, तुमच्याप्रती पण काही कर्तव्य आहे, बरोबर. आणि मी ज्या मंदिरात राहतो त्याप्रती पण कर्तव्य आहे, बरोबर. आणि हे सगळं करता करता ज्या परमेश्वराचा मी अंश आहे त्याच्याप्रती कर्तव्य आहे. तो कधी कधी काय होतं या जगामध्ये, या जगातले जे आपले कर्तव्य आहेत, सामाजिक कर्तव्य वगैरे, तिथे आपण इतके वाहून जातो की आपण परमेश्वराप्रती जे कर्तव्य आहेत त्यांना विसरतो. आणि कधी कधी कोणी अध्यात्मामध्ये इतके स्वतःला वाहून नेतात की ते परमेश्वर 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 करत इतके परमेश्वराप्रती नेहमी सुजाण असतात, नेहमी विचारतात परमेश्वरासाठी हे करायचंय, परमेश्वरासाठी हे करायचंय, की या जगातल्या संबंधांकडे दुर्लक्ष करतात.
म्हणून योग्य व्यक्ती कोण? जो परमेश्वराप्रती जे कर्तव्य आहे त्याला पण दैनिक जीवनामध्ये स्थान देतो, आणि जो या जगातले परिवार आहे, समाज आहे, त्यांच्याप्रती पण जे कर्तव्य आहे त्याला पण दैनिक जीवनामध्ये स्थान देतो. सो आपल्या संस्कृतीमध्ये, हिंदू धर्मामध्ये संडे रिलिजन नाही आहे. दिस नॉट ए संडे रिलिजन. ही 6 दिवस माझं जीवन, मला जे करायचं ते काय, संडेला हे सगळं सोडून मग मी माझ्या धर्म ठिकाणी जाणार, आणि संडेला 1 दिवस त्याच्यासाठी. आपल्याकडे, म्हणून मी 2 वेळा दैनिक म्हणालो. सी, दररोज जाणीव पाहिजे, परमेश्वराशिवाय काही शक्य नाही. दररोज हे पण माहिती पाहिजे की त्या परमेश्वराने आज मला या परिवारात जन्म दिलाय, आज या समाजात जन्म, तर यांच्याप्रती पण कर्तव्य आहे. सो श्रीकृष्णाने आता स्वधर्माचा पॉईंट घेतलाय. क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजेस की धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य मला नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. कर्तव्यपालनासाठी संधी मिळाली आहे, किती तू भाग्यवान आहेस. एक ते हे होतं ना, वासांसी जीर्णानी यथाविहाय, तर ते शेवटची ओळ होती, नवानी सम्याती नवानी देही, अन्यानी सम्याती नवानी देही. थँक्यू. सो अन्यानी सम्याती नवानी, तो सम्याती जो वर्ड आहे त्याच्यावर एका आचार्यांनी काय भाष्य केलंय. साधारणपणे एका साधारण माणसाचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा मृत्यू झाल्यानंतर त्या आत्म्याला यमराजाकडे घेऊन जातात, आणि त्या यमराजाकडे मग पाप पुण्याचं सगळं विश्लेषण होतं, आणि त्यानुसार मग त्याची जी काही गती आहे त्याच्यानुसार त्याला मिळतं. तर श्रीकृष्णाने सम्याती हा शब्द का वापरला तिथे? सम्याती ही सेम की जर युद्धभूमीवर मृत्यू झाला, त्या श्लोकामध्ये उदाहरण काय आहे ना, नवीन कपडे घेतो आपण, जुने कपडे सोडून नवीन कपडे घेतो. तर ते विशिष्ट उदाहरण का दिलं श्रीकृष्णाने? 1000 उदाहरण देऊ शकतो श्रीकृष्ण. समजा तर मला कुठे जायचंय आणि हा शर्ट फाटलाय, तर हा शर्ट मी काढतो. समजा जुना शर्ट काढून नवीन शर्ट घेण्यामध्ये किती विलंब असतो? हार्डली. जनरली वी डोंट मूव अराउंड विदाउट क्लोथ्स. नो, दॅट वॉज द पॉइंट. की हा शर्ट काढला तर पटकन दुसरा घालेल मी. दॅट वॉज द पॉइंट. सो श्रीकृष्ण म्हणताय, तेव्हा तो सम्याती शब्द का वापरला श्रीकृष्णाने? युद्धभूमीवर हे चाललंय, तर म्हणतात युद्धभूमीवर हे जर मेले ना, तर कपडे काढून लगेच आपण कपडे घालतो की नाही? विदाउट निर्वस्त्र आपण कधी राहत नाही ना, सुशिक्षित लोक, सुसंस्कृत लोक. तर म्हणतायत, उदाहरण का देतोय तुला मी? युद्धभूमीवर जेव्हा मृत्यू होतो ना, त्याची पाप पुण्याची जी गणना होते ना, यमराजाकडे जाणार, मग किती चूक किती बरोबर वगैरे, ते होत नाही. क्षत्रिय आहे ना तो. क्षत्रियाने युद्धभूमीवर एका उच्च कारणासाठी आपला प्राण दिलाय. जस्ट लाईक सोल्जर आज पण सीमेवर जेव्हा युद्ध करतोय, त्यांनी जर प्राण दिले, सो त्याचं कॅल्क्युलेशन होत नाही की याने अरे सुट्ट्या किती घेतल्या होत्या. ट्राय टू अंडरस्टँड दिस पॉइंट. एखादा सैनिक असा असू शकतो की तो गरजेपेक्षा जास्त सुट्ट्या घेतो. दिवाळी आली की पळाला घरी, खोटं कारण देऊन वगैरे वटेवर. पण अपेक्षा असेल सैन्याकडून की दिवाळी असू दे, पण आता तुझी ड्युटी बॉर्डरवर लावली तर तुझी दिवाळी तिथेच, बरोबर. पण एखादा सैनिक असू शकतो जो थोडा चंट आहे, तो चॅप्टर आहे जरा, तो तो असं करतो. पण त्यांनी जर तिथे प्राण दिले ना, डिड यू एव्हर हिअर की या सैनिकांनी बॉर्डरवर प्राण दिलेत, पण ना त्याची हिस्ट्री बघितली आम्ही, आणि हिस्ट्रीमध्ये तो नेहमी सुट्ट्या जास्ती घ्यायचा, आणि त्यांनी 1-2दा ती आर्मीची जी गाडी होती ती स्वतःच्या कामासाठी पळून घेऊन गेला होता. जस्ट गिव्हिंग एन एक्झाम्पल, राईट. एक हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये समजा काही डॉक्टर आहेत, त्या डॉक्टरचे काही अधिकार असतात. सो सपोज सम डॉक्टर, यु नो, ही युटिलाइजेस दॅट हॉस्पिटल फॅसिलिटीज फॉर हिज ओन. पेशंटसाठी ज्या काही गोष्टी आहेत तो स्वतःच्या घरी घेऊन जातो समजा. पण त्यांनी जरी क्रिटिकल केस सॉल्व्ह केली तर मग त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्याचं. एका मोठ्या व्यक्तीला आजारपणी त्यांनी ऐन वेळी येऊन मदत केली, सो मग ते सगळं म्हणतो ना 100 गुन्हे माफ झाले तुझे. तसं युद्धभूमीवर धर्म युद्धामध्ये श्रीकृष्ण म्हणतायत, जर मृत्यू झाला तर याची पाप आणि पुण्याची गणना होत नाही. याला पटकन नवानी सम्याती नवानी दे, अन्यानी सम्याती नवानी दे, जशा प्रकारे. म्हणून ते उदाहरण का दिलं श्रीकृष्णाने? तर इथे श्रीकृष्ण म्हणताय, स्वधर्म पालन करताना
जरी तुझा मृत्यू झाला तरी सौभाग्याची गोष्ट आहे. आणि स्वधर्म पालन करताना जर तुझा विजय झाला तरी सौभाग्याची गोष्ट आहे. मग तू का एवढं का तू न विकंपी तू मरहसी. मी जेव्हा ग्रॅज्युएशनसाठी विचार करत होतो 12वी नंतर की म्हणजे मेडिसिन घेऊ, इंजिनिअरिंग घेऊ, काय घेऊ, तर तेव्हा वडिलांसोबत एकदा चर्चा झाली होती. तर तेव्हा वडील मला काय म्हणाले होते, तू कुठलंही घे ग्रॅज्युएशन, तुला जे पाहिजे ते घे. पण एक त्यांनी मला वाक्य सांगितलं होतं, ते मला अजूनही आठवतं. ते काय म्हणाले, आता आपण जेव्हा कुठल्या लग्न समारंभाला वगैरे जातो किंवा काही सोशल फंक्शनला जातो तेव्हा तुझी ओळख काय होते, हा यांचा मुलगा. म्हणतात माझी फक्त एकच गोष्ट आहे, माझ्याकडून एकच फक्त रिक्वेस्ट आहे, 20 वर्षांनी जेव्हा आपण कुठल्या समारंभी जाऊ तेव्हा लोकांनी माझी ओळख करायला पाहिजे की हे याचे वडील. सो यु नो इट डज नॉट मॅटर व्हॉट यू डू, बट इट मॅटर की आर यू सक्सेसफुल इन दॅट. तर श्रीकृष्ण म्हणतात की तू युद्धभूमीतून पळून चाललाय, ते दुर्भाग्य किती चुकीची गोष्ट आहे. मेलास तरी चालेल पण युद्ध करताना मर, आणि विजय मिळाला तरी चालेल पण युद्ध करून विजय मिळव. हे पळून जाणं शोभतं का तुला? तुझी कीर्ती हो की दुष्कीर्ती होईल, तुझं नाव खराब होईल. क्षत्रियस्य न विद्यते, क्षत्रियाला हे शोभत नाही. सो रिस्पॉन्सिबिलिटी इज टुडे व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड है ना. ऑब्लिगेशन, रेग्युलेशन, कन्झर्वेशन, इंटेग्रिटी. आज सध्या काय झालंय की नियमांनी आपल्याला बांधून आपल्या जबाबदाऱ्या सांगतात. किंवा ऑफिसमध्ये मोठे मोठे सुशिक्षित लोक आहेत पण त्यांच्या तिथे सीसीटीव्ही कॅमेरा ठेवला. का ठेवायला लागतो सीसीटीव्ही कॅमेरा? कारण आज ना जबाबदारीची जाणीव नाही आहे. सो पगार घेताना अधिकाराची जाणीव आहे, पण अधिकार ज्याला माहिती आहे त्याला त्याची जबाबदारी, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, अधिकार आणि जबाबदाऱ्या दोन्ही माहिती आहे. आज आपला जो समाज आहे अधिकारासाठी लढणारा समाज आहे. मला हा अधिकार आहे, मला हे मिळायला पाहिजे, पण माझ्याकडून काय अपेक्षित आहे त्याची जाणीव आपल्याला नाही आहे. आणि जेव्हा हा तोल जेव्हा जातो तेव्हा मग समाजामध्ये प्रॉब्लेम्स होतो. सो एव्हरीवन इज फायटिंग फॉर राईट्स बट नो बडी इज टॉकिंग अबाउट रिस्पॉन्सिबिलिटी. सो श्रीकृष्ण इज टॉकिंग अबाउट रिस्पॉन्सिबिलिटी. सो हा पहिला पॉइंट श्रीकृष्णाने सांगितला, कर्तव्य किंवा स्वधर्म. सो 31व्या श्लोकाचं भाषांतर आहे, कन्सिडरिंग युअर स्पेसिफिक ड्युटीज. एक क्षत्रिय म्हणून तुझं काय कर्तव्य आहे त्याला जाणून तुला युद्ध करणं गरजेचं आहे. मग याच्यावर आपण मनन करू शकतो की मी ज्या परिस्थितीत आहे त्याच्यामध्ये माझा स्वधर्म काय आहे. मी जर आई आहे तर माझा स्वधर्म काय आहे, मी जर वडील आहे तर माझा स्वधर्म काय, मी जर मोठा भाऊ आहे तर माझा, मी लहान भाऊ आहे तर माझा स्वधर्म काय, मी टीचर आहे तर माझा स्वधर्म काय, मी ऑफिसमध्ये काम करतो माझं. सो आपण आपापलं स्वधर्म करतोय का, की आपण त्या परिस्थितीमध्ये एक पब्लिक ओपिनियन असतं त्याच्यामध्ये वाहून चाललोय. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. तर श्रीकृष्ण आता टू द पॉइंट बोलतोय, स्वर्गद्वारम अपावृतम. अपावृतम म्हणजे उघडेल. स्वर्गाचे द्वार उघडतात कोणासाठी, जो चांगल्या कारणासाठी आपले प्राण देतो, त्याची ती यशप्राप्ती आहे. सुखीनः क्षत्रिय पार्थ. तू सुख सुख म्हणत होतास ना, तुला सुख पाहिजे ना, तर क्षत्रियांचं सुख कुठे आहे माहितीये, स्वधर्मानुसार जरी तू मृत्यू कमावलास तरी स्वर्गाची प्राप्ती होईल. स्वर्गामध्ये जाऊन सुखच मिळेल की नाही तुला? स्वर्गामध्ये सुखच आहे. तू सुख सुख जे करत होता ते सुख का नाही मिळवतेस तू? सो 32वा श्लोक, हे पार्थ, प्रयत्न न करताही अशा युद्धाची संधी प्राप्त झालेले क्षत्रिय खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्या स्वर्गाची द्वारे सहज उघडी होतात. तर यांनी काही प्रयत्न केले का? नाही. तर श्रीकृष्ण म्हणतात अनेक लोक आहेत ते किती पुण्य करतात, तीर्थ ठिकाणी जाऊन दान धर्म करतात का, स्वर्गाची प्राप्ती व्हायला पाहिजे. एक टिपिकल हिंदी सिनेमामध्ये कोणी गेले तर काय म्हणतात, हे स्वर्गवासी हो गए. त्याच्यामध्ये गृहीत धरले की स्वर्गालाच गेले, सगळे स्वर्गवासीच आहेत, सगळ्यांनी पुण्य केले एकदम आणि सगळे स्वर्गाला चालले आहेत. तर श्रीकृष्ण म्हणतात एकीकडे हा माणूस आहे
जो किती काय काय धर्म दान हे ते करतोय का तर स्वर्गवासी व्हायचंय तुला, आणि म्हणतायत न स्वतःहून काही प्रयत्न करता स्वर्गाचे द्वार उघडण्याची संधी आपणहून तुझ्या जीवनात आली आहे आणि तू कुठे पाठ फिरवतोयस. जर मी कर्तव्य प्रधान जीवन जगलो तर मला काय प्राप्त होऊ शकतं? एनीबडी वॉन्ट्स टू थिंक अबाउट इट? आपण आपापल्या जीवनामध्ये जर कर्तव्य प्रधान जीवन जगलो तर आपल्याला काय प्राप्त होऊ शकतं? श्रीकृष्ण अर्जुन तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, समाधान, मानसिक शांती. लोक ऐकवतील पण तू वेडा आहेस. एवढं सगळं ना आदर्शवाद करायची गरज नाहीये. कोण करतंय अजून? नाही. म्हणून आंतरिक समाधानच मिळेल. इथे कदाचित असमाधानाची भावना जागृत व्हायची दाट शक्यता आहे. फक्त आंतरिक समाधान मिळेल की नाही मी योग्य मार्गावर आहे, भलेही हे म्हणतायत हे म्हणतायत. अजून काय होऊ शकतं? परमेश्वराची कृपा पण मिळेल. कारण योग्य काय आणि अयोग्य काय हे मी नाही ठरवलंय, तुम्ही नाही ठरवलंय. कोणाचे काय कर्तव्य आहेत, आईचे काय कर्तव्य आहेत हे आजीने नाही ठरवलंय. कारण आजी पण एक दिवशी आई होती. आईचे काय कर्तव्य आहेत हे परमेश्वराने ठरवलंय. म्हणून जेव्हा आपण आपलं कर्तव्य पालन करतो एक व्यक्ती खुश होतात याचा तुम्हाला काय म्हणणार, विदाउट एनी डाऊट यू शुड बी कन्व्हिन्स्ड अबाउट इट. जरी आजूबाजूचे कोणी नसतील, हृदयातले परमात्मा तुमच्यावर खुश असतात नेहमी. आणि जो परमात्म्याला खुश करण्यासाठी कर्तव्य करतो ही विल नेव्हर बी डिस्टर्ब. त्याला या जगामध्ये हा काय म्हणतो त्याने, आणि कारण आपण परमात्म्याला खुश करतोय, परमेश्वराला खुश करतोय, परमेश्वर अशा व्यक्तीला मदत करतात. फक्त ती मदत प्राप्त होण्यासाठी एक मध्ये डिले, एक विलंब असतो. तर ती आपली परीक्षा आहे. जेव्हा आपण हास्य होतंय आपलं पण आपण योग्य तेच करतोय आणि काही वेळाने परमेश्वराची मदत मिळते. अथ चेत्त्वम् इमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापम अवाप्स्यसि. ठीक आहे, तुला धर्म नाही करायचंय, संग्रामम न करिष्यसि, तुला युद्ध नाही करायचंय, संग्रामम न करिष्यसि ततः स्वधर्मम कीर्तिम हित्वा, स्वधर्माला सोडून. तुझी जी कीर्ती पसरली आहे सगळीकडे. अरे अर्जुन आहे ना, त्याने तर शंकरावर विजय मिळवला होता. एकदा एका युद्धामध्ये एक ना छोटे छोटे असे राक्षस होते, त्यांचं नाव होतं निवात कवच म्हणून. तो महाभारतामध्ये त्याचा उल्लेख येतो. हे काय करायचे, असे एकत्रित एकीकडे यायचे आणि ते देवतांवर आक्रमण करायचे. आणि जेव्हा देवता त्या दिशेने आक्रमण तेव्हा अदृश्य व्हायचे आणि इथे यायचे. तसे लहान आकार होता त्यांचा आणि अदृश्य व्हायचे. तर देवतांना लक्षात नाही आलं की यांना कसं मारायचं. तेव्हा मग इंद्राने सांगितलं होतं की अर्जुनाला विचारू शकतो. अर्जुनाने तर महादेवाला पण पराजय दिलाय. मग अर्जुनाने जाऊन, कारण अर्जुन हा आवाजाने बाण मारायचा. तर लहानपणची गोष्ट आहे ती, माहिती आहे तुम्हाला. एक दिवशी जेवता जेवता वारा आला आणि जितके काही दिवे लावले होते, पणत्या लावल्या होत्या, त्या विझल्या. पण अर्जुनाने खाल्लं जेवण, थांबवलं नाही, मेणबत्त्या वगैरे नाही मागवल्या. तेव्हा त्याच्या मनात विचार आला, अंधारात मी जर जेवू शकतो तर अंधारात मी बाण मारू शकतो. मग त्या दिवशी रात्री स्वतःहून जाऊन अर्जुनाने धनुर्विद्येचा अभ्यास केला. आणि मग तो जो आवाज होता बाणाचा, तो अर्जुनाचा धनुष्य आहे ना, तो द्रोणाचार्यांना ऐकू गेला. तर द्रोणाचार्य अर्धरात्री आले आणि तू इथे काय करतोयस. म्हणजे नाही, आज असं झालं तर मी विचार केला जर अंधारामध्ये मी खाऊ शकतो तर तुम्ही दिलेली विद्या अंधारामध्ये प्रॅक्टिस पण करू शकतो. तर तेव्हा द्रोणाचार्यांचे त्याला आशीर्वाद मिळाले होते. मग त्यांनी लक्षात आलं की अंधारामध्ये जरी दिसत नसेल तरी आवाजाने आपण, तर ते अर्जुनाकडे ती विद्या होती. म्हणून तर निवात कवचांना जे अदृश्य होत होते पण आवाज येत होता त्यांचा, तर आवाजाच्या आधारावर केवळ अर्जुन त्यांना मारू शकत होता. तर त्याची कीर्ती एवढी पसरली आहे. तर श्रीकृष्ण म्हणतात, अरे स्वधर्मम कीर्तिम हित्वा पापम अवाप्स्यसि, पापाला तू प्राप्त करशील. आणि तू म्हणत होतास मी यांना मारून मला पाप मिळेल, पण म्हणतायत तू युद्ध न करता तुला पाप मिळेल. सो 33, मात्र तू जर धर्मयुद्ध करण्याचे आपले कर्तव्य केले नाहीस
तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू आपली कीर्ती गमावशील. एखादा सर्जनशी मी बोलत होतो, युरोलॉजी करतोय तो म्हणा म्हणजे सगळे जे केसेस येतात ना, बापरे इट्स टू मच फॉर मी. ते रक्त आणि कधी कधी ना ट्रॉमा केसेस असतात. ट्रॉमा म्हणजे ऍक्सिडेंट होतो. सो ही वॉज शेअरिंग विथ मी पण अजून डिटेल्स नाही सांगणार. तो म्हणजे 2 डोळ्याच्या बाहेर आले होते. सो ऐकून ईश्वरी. सो ही वॉज लिव्हिंग मी ओव्हर ए पिरियड ऑफ टाइम. मला असं ते खूप हेवी झालंय. ऑफकोर्स आता मी त्याच्यातून बाहेर आलोय, पण म्हटलं फर्स्ट टाइम आय सॉ ए फेस. आणि ऍक्सिडेंट म्हणजे 2 डोळे त्याचे बसवायचे वगैरे नाही. इट्स क्वाईट इंटेन्स. सो ही वॉज सेइंग की आय एम रिअली थिंकिंग मी आता काय करू. म्हटलं तू जेव्हा डिसिजन घेतलास तेव्हा तू विचारलंस काय. सो नाऊ यू जॉईन दॅट कोर्स, सो यू हॅव टू कम्प्लीट दॅट कोर्स. सो एक त्याला थोडं ना सपोर्ट दिला. तसं थोडा चिंतित होतं मी, करू नको सोडून देतो मी मध्ये. म्हटलं सोडण्यासाठी तू जॉईन केलंस का. ऑल इंडिया रँक 4 आहे त्याचा. ऑल इंडिया एक्झाम मध्ये इज 4. आणि ही इज टेलिंग मी की इट्स जस्ट टू मच ब्लड अँड टू मच हे. म्हटलं अरे तू हे आधी विचार करायला पाहिजे होता तू. सो सिमिलरली जर तू तुझं कर्तव्य पालन नाही केलंस आणि कर्तव्य पालनामध्ये निष्काळजीपणा केला असं बघ. सो नाव आय एम आस्किंग यू दिस क्वेश्चन. ह्या डॉक्टराने, सर्जनने समजा हे आता तो त्रासला, तुम्ही नाही आहात म्हणून तुम्ही करू शकता असं केलं मॅडम, करू शकता, नो प्रॉब्लेम, बिकॉज यू आर नॉट ए सर्जन, राईट. पण त्यांनी जर केलं आणि आता तो जर बाहेर पडला त्याच्यातून, उद्या जो पेशंट येणार आहे, ट्रॉमा, सिव्हिअर ट्रॉमा केस असेल, there is nobody to operate. So he dies. There is nobody to operate. So is that sin? You took that seat. तुम्ही ती सीट घेतली म्हणून दुसऱ्याला नाही मिळाली. तुम्ही जर तेव्हाच म्हणाले नाही मला नाही करायचं, आय एम ओके विथ MS, मला नाही करायचं युरोलॉजी म्हणून, बरोबर. सो दुसऱ्याला मिळाली असती, त्यांनी ते कर्तव्य केलं असतं, त्यांनी त्याचं केलं असतं त्या पेशंटचं. तू ती सीट घेतली, दुसऱ्याची सीट गमावली, बरोबर. आता हा बाहेर पडणार, ती 1 वर्षासाठी सीट रिकामी राहणार ते पुढच्या एंट्रन्स पर्यंत, बरोबर. आता ही सीट जी रिकामी आहे त्या डिपार्टमेंटचे जेवढे पेशंट्स येणार त्यांसाठी देयर इज नोबडी टू ऑपरेट. हू इज रिस्पॉन्सिबल फॉर इट. सो आय वॉज टेलिंग हिम की विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजेत. एकदा तू जर त्या मार्गी लागलायस, यू हॅव टू बिकम फॉर्म. तुला थोडं स्वतःचा निर्धार करायला लागेल आणि देर आर डिफरंट वेज की त्या ट्रॉमाला कसं सहन करायचं. तसं श्रीकृष्ण म्हणताय, तू क्षत्रिय आहेस, तू इथे युद्धभूमीवर आलायस. आपण तिथे बसून ना 2 दिवसाआधी काय रे काय वाटतं, जायचं का आपण युद्ध करायला, ते नाही. इथे तुझा बाण इथे सगळं रेडी आहे, या क्षणी तू नाही करू शकत. यू हॅव टू फाईट. आणि जर तू युद्ध नाही केलंस तर पापी होशील. युद्ध करून पापी नाही होशील, युद्ध करून तू कर्तव्य पालनाचं पुण्य मिळेल. सी कसं श्रीकृष्ण त्याचीच आर्ग्युमेंट, त्याचंच तत्व त्याच्यावर पूर्ण उलट करतात. ओके, विल एंड सोन. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर् मरणाद अतिरिच्यते. संभावितस्य म्हणजे सन्मानित व्यक्ती. एका सन्मानित व्यक्तीचा जेव्हा अपमान होतो तो मरणापेक्षा वाईट असतो, कारण मरण एकदा होतं. आणि जर अपमान झाला असेल, जागोजागी ठिकठिकाणी लोक हसतात. म्हणून आपलं नाव जर खराब झालं तर तो शेजारचा म्हणून त्यांनी रोज मरण होतं. रोज मरण चांगलं की एकदा मरण. समटाइम्स आय हॅव सीन खूप विचित्र काहीतरी होतं. कारण एकदा मरण सोपं जाईल मला, पण हे रोज रोज म्हणून आहे. श्रीकृष्ण म्हणताय संभावितस्य च अकीर्तिर् मरणाद अतिरिच्यते. तू पळून जाशील, रोज तुझ्यावर लोक हसतील आणि रोज तुला रडू येईल. आज तू या सगळ्या जणांना बघून युद्ध करण्याच्या भूमिकेमध्ये रडतोय, नाही नाही आजोबा आहेत, हे आहेत, आणि या पळून जेव्हा जाशील आणि लोक तुझ्यावर थू थू करतील, तेव्हा काय करशील तो. सो इनफेमी है ना, दुष्कीर्ती ही खूप त्रासदायक असते. आणि ती दुष्कीर्ती व्हायच्या आधी आपल्या तो शब्द आहे फक्त, पण ज्यांनी या दुष्कीर्तीचा अनुभव घेतलाय, लोक जेव्हा नावं ठेवतात ना तेव्हा त्याची सीमा नसते. जशी परमेश्वराची कृपा द्यायची सीमा नाहीये,
तशी लोकांना नावं ठेवण्याची सीमा नाही. दोघांची वेगवेगळ्या सीमा आहेत. श्रीकृष्ण माफ करण्यामध्ये सीमा नाहीये आणि लोक नावं ठेवण्यामध्ये काही मर्यादा ठेवत नाही, विचार करत नाही मी काय बोलतोय, कोणाला बोलतोय, त्याचा माझ्या बोलण्याचा या व्यक्तीवर काय परिणाम होईल. बरोबर आहे. तर श्रीकृष्ण म्हणताय तुला ते सहन नाही होणार, तू खूप शूरवीर आहेस. सो 34 ओके. लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर असते. तुला आता ते जाणवत नाही. मी मित्र आहे, मी सांगतोय तुला, जर मला दुष्कीर्ती प्राप्त झाली तर माझ्यावर काय परिणाम होईल. कधी तुमच्या जीवनामध्ये काही असं झालंय? तुम्हाला प्रसंग सांगायची गरज नाही. शाळेमध्ये कधी झालं असेल छोटीशी गोष्ट आणि टीचरनी, आता तर कसं झालंय सोशल मीडियामुळे दुष्कीर्ती पटकन पसरते आणि चांगल्या गोष्टी कोणी करत नाही. असं म्हणतात कॅच पीपल डुईंग थिंग्स राईट. युजली ऑल ऑफ अस आर ट्रेन टू कॅच पीपल डुईंग थिंग्स रॉंग. चुका करताना चूक पडते त्याचा फोटो काढायचा. पण आपल्याला स्वतःला हे ट्रेनिंग द्यायला लागेल की लोकांना चांगलं करताना आपण फोटो काढून ते पसरवायला पाहिजे. सो दॅट विल बी राईट यूज ऑफ सोशल मीडिया. ठीक आहे, हे मननाची गोष्ट आहे, सांगायची गोष्ट नाही, पण तुम्ही लोक मनन करू शकता. श्रीकृष्णांचा पॉइंट आहे. भयाद्रणाद उपरतम मंस्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. लाघवम शब्दाचं भाषांतर बघ ना. तुच्छतेचा. लोक नावाने तुच्छ म्हणतील. तुच्छतेमध्ये ना एक वेगळी भावना येते ना. तुच्छ आहे हा माणूस, काय तुच्छ काम केलंय, पळून गेलं. मोठमोठ्या महारथींनी, सेनापतींनी तुझ्या नाव लौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे. अनेक लोक नेहमी तुझ्या नावाची वाखाणणी करतात. त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. श्लोक क्रमांक 46. अवाच्यवादांश्च अवाद्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहितः निन्दन्तस्तव सामर्थ्यम् ततो दुःखतरं नु किम्. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तर दुःख 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 का म्हणताय श्रीकृष्ण? कारण श्लोक क्रमांक 31 ते 35 अध्याय 1 मध्ये अर्जुनाने दुःख 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 म्हटलं होतं. तेच दुःख त्याला सांगतायत, या मार्गाने दुःख होईल, उठ. सो असं समजा कोणी आपल्याबद्दल काय बोललं तर खूप दुःख होतं नाही. शारीरिक दुःख जे आहे ना ते भरून निघतं. औषध लावू शकतो, क्रीम लावू शकतो. आणि कोणी आपला उपहास केला तर, आणि हा उपहास काय माहिती आहे, समजा मी एक साधारण व्यक्ती आहे, माझ्याकडून चुका होतात. हो हो बोला बोला. होतात माझ्याकडून चुका होतात. अजिबात मला त्याचं काही वाईट नाही. चुका होतात बरोबर. चूक होऊन उपहास झालेला तरी आपण सहन करू, कारण आपल्याला माहिती चूक केली. अर्जुनाच्या परिस्थितीमध्ये काय माहितीये, चांगुलपणा करून उपहास होणार आहे. यू अंडरस्टँड द डिफरन्स. मी जर कोणाशी चुकीचं वागलो आणि ते तुम्ही बघितलं आणि म्हणले नंदुलाल तर असं कसं काय बोलू शकतात, पण मी बोललो, ऍक्च्युली चुकीचं बोललो, त्याचं पण मला दुःख होणार बरोबर. आणि समजा मी कोणातरी मदत करत होतो, मी काहीतरी चांगलं करत होतो आणि ते बघून जर कोणी माझा उपहास केला, नंदूला कोणी सांगितलं त्याला मदत करायला, मी चांगलं करत होतो आणि त्याचे पण उपहास. तर जेव्हा आपण वाईट करतो आणि त्याचा जेव्हा उपहास होतो त्याचं दुःख होतं. पण जेव्हा आपण कोणाचं चांगलं करतो आणि त्याचा जेव्हा उपहास होतो तो अजून खोल टोचतो. तर श्रीकृष्ण म्हणतात तुला काय वाटतं, तू चांगलं करतोयस, तुला असं वाटतं की तू चांगलं करतोयस, या चांगुलपणाचा चुकीचा अर्थ काढतील आणि तुझ्या चांगुलपणाचा जेव्हा उपहास करतील ते तुला किती टोचणार आहे. म्हणून असं करू नकोस. 35 आणि 36 हे आपण बघितलं ना.
दोघांचे भाषांतर होईल. सो लाघवम होतं ना, लाघवमचं हे तुच्छतेचं होतं. आणि ततः दुःखतरम नु किम, त्यापेक्षा अधिक दुःख तर तुला काय आहे? व्हॉट इज मोर पेनफुल फॉर यू दॅन दिस? तुझ्यासाठी ते सगळ्यात जास्त होईल. आता शेवटचा श्लोक. जर इतरांनी माझी निंदा केली तर मला कसं वाटेल किंवा वाटले आहे, आणि जेव्हा मी चांगलं केलं तेव्हा जेव्हा निंदा केली तेव्हा ते किती टोचलंय आपल्याला. 37. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम, जर मृत्यू मिळाली स्वर्ग मिळेल. जित्वा, जिंकलास, भोक्ष्यसे महिम, महिम म्हणजे पृथ्वी, तुला मोठं जग मिळेल. तस्मात देअरफॉर उत्तिष्ठ कौन्तेय, उठ, युद्धाय कृत निश्चय, निश्चय करून आता युद्ध कर. तर हे एवढं सगळं सांगितलं, त्याचा फायनल निश्चय परत तोच. तो जो सेक्शन होता आपला 16 to 30, त्याचा काय होता शेवटचा? त्याचं पण तेच होतं ना, उठ आणि युद्ध कर. सो श्रीकृष्ण काही करून याच्या हातात धनुष देऊन त्याच्याकडून युद्ध करून घ्यायचंय. ओके, जर तू जिंकलास तर तुला चांगलं यशस्वी मेडल वगैरे मिळतात, नाव होईल तुझं. आणि जर तू वीरगती प्राप्त केलीस तर त्याला पण सन्मान मिळतो, बरोबर. आणि जर पळून गेलास तर तुच्छता मिळणार, अपमानास्पद, घृणास्पद लोक बघतील. तर मेलास काय आणि जिंकलास काय? जर तू मेलास, जर तुझी मृत्यू झाला तर इथे तर तुला सन्मान मिळतोच आहे आणि तुला स्वर्ग पण मिळेल. हे स्वर्ग नाहीये, पण तुम्हाला एक फोटो दाखवण्यासाठी एक चांगलं दृश्य दाखवलं. तो एक सुंदर वाटतंय ना जरा, त्या दृष्टीने स्वर्ग याच्यापेक्षा पण खूप छान आहे, पण ते लोक फोटो शेअर करत नाही. ओके, 37. हे कौन्तेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. सो दॅट वॉज द कन्क्लुजन. युद्धभूमीवर मरण झाले तर स्वर्गप्राप्ती, युद्धात विजय प्राप्ती झाली सर सुख समृद्धी. मग दुःख कुठे? आणि तो म्हणत होता की युद्ध करून दुःख मिळेल, तर श्रीकृष्णाने बरोबर सिस्टमॅटिकली त्याला कापलं. तो सारांश काय आहे? युद्ध मरण झाले तर स्वर्गप्राप्ती, युद्धात विजय सुख समृद्धी, उत्तिष्ठ, उठ आणि युद्ध करण्याकरिता सुसज्ज हो. इथे आपण आजचा सेक्शन समजला. तर श्लोक क्रमांक 38 पासून मग 53 पर्यंत आपण चर्चा करू. शेवटचा सेक्शन आहे 54 to 72, तो लास्ट सेक्शन. थँक्यू व्हेरी मच. आपण थोडं जप करूया, नंतर अनाउन्समेंटचं आणि मग त्यानंतर प्रसाद.